ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्रात न भरून येणारी पोकळी। आमदार राजेश पकाणे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला हे जेव्हा मला माहिती पडलं आणि पहिली बातमी अशी होती की ते जखमी आहेत, तेव्हा असं वाटलं होतं की याच्यातून सावरून जातील, पण लगेच 15 मिनिटांनी दुःखद निधन झालं। बातमी ज्यावेळेस कळली त्यावेळेस मन हेलावून गेलं। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं नुकसान झालं, पण या ठिकाणी मोठी पोकळी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे की जी कधीच भरून निघत नाही आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। पाहूया पुढे ते काय म्हणतात। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितजी पवार यांच्या विमानाचा अपघात झाला हे जेव्हा मला माहिती पडलं आणि पहिली बातमी अशी होती की ते गंभीर जखमी आहे, त्यावेळेस असं वाटत होतं की ते याच्यातून सावरून जाईल, पण लगेच 15 मिनिटांमध्ये त्यांचं दुःखद निधन झालं ही बातमी ज्यावेळेस टीव्हीवर आली त्यावेळेस मन हेलावून गेलं। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं तर नुकसान झालंच, पण या ठिकाणी एक मोठी पोकळी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली की जी कधीच भरून निघत नाही। आणि अशा स्थितीमध्ये मला माझ्या पार्टीला, माझ्या विधानसभेतील क्षेत्रातील लोकांना ते दुःख झालं। ही दुःखद घटना जी झाली याबद्दल खरोखरच वाईट वाटलं। त्यांना मी श्रद्धांजली अर्पण